सकाळी सकाळी तुम्हाला दिसतोय पंप, तुम्ही म्हणशान हे काय बाबा. तर चला मित्रांनो, तुम्हाला सांगतोय आजचा काय विषय. पेट्रोल भरलंय ना, आपली आता जर्नी स्टार्ट होते. गुड मॉर्निंग मित्रांनो, आता आपण निघतोय. गुड नाईट. बघा मित्रांनो, सकाळचे 5 वाजले हा म्हणतो गुड नाईट. या असे नमुने तुमच्या सोबत पण आहेत का मित्रांनो? गाडी सावकाश चालवा. हा बघा नगरच्या घाटामध्ये झालेला पिकअपचा ऍक्सिडेंट. नगरच्या पोरांनी केलेला विषय खोल म्हणजे नगरचा पूल. शूटिंग ना घेऊ आमच्या चालू तर भैया येडचाळे कुठं रोज रोज करायचे. आला बघा सद्गुरू हॉटेल, इथे गेला चहा नाश्ता आणि आपण निघालो. आपण आता आहोत रांजणगावच्या महागणपती येथे. बघू शकता तुम्ही, एकदम सुंदर असं. दादा पब्लिकला आहे बोला. बघू शकता अजिबात गर्दी नाहीये. दर्शन रांग एकदम रिकामी आहे. आता आतमध्ये गाभाऱ्यात बघू, एकदम सुंदर दृश्य आहे. बघू शकता तुम्ही, दर्शन एकदम छान होणार आहे आज. अजिबात गर्दी नाहीये आणि एकदम प्रसन्न सकाळचं वातावरण आहे. बघू शकता तुम्ही, आमच्या पुढे कोणी नाही, फक्त मागे आमचे 2 जण आहेत. जय हो मुशकराज. मनात वाटलं होतं त्याच प्रशंसेनं एकदम छान आणि मन प्रसन्न असं दर्शन आपलं गणपती बाप्पा झालेलं आहे. प्रसन्न आणि सुंदर वातावरण आहे. बघू शकता तुम्ही. थँक्यू सर. हेच आबरे चाळीने सुधारणा. चला, खाली 12 आहे, जुनं 12 जे बघू शकता तुम्ही. महादेवाचं मूर्ती आहे. कृष्णा, दर्शन कसं झालं? एकदम छान, प्रसन्न झालं, एकदम मन प्रसन्न झालं, एकदम छान. बाहेर आलो, बाहेर बघतो तो काय एकदम सुंदर मस्त छान असं गार्डन आणि त्यात मस्त प्राणी वगैरे. आणि त्यात बघतो तो काय, अरे बापरे, वाघोबाला बघून घाबरलोच ना. घाबरून एका कोपऱ्यात बसून घेतलं तर मागे बघतो तो काय तलावात अशी सुंदर अशी कमळ. आणि तिथून निघून आपल्याला छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधीस्थळी जायचं होतं. त्यासाठी लगेच हार घेतला आणि पुढील व्हिडिओ तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवतो.